मानवी वस्ती या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आता सुरुवातीला प्रथम आपल्याला काही आकृती क्रमांक 7.1 अ आणि 7.1 आ अशा दिसत आहेत आणि त्याच्यावरती काही आपल्याला प्रश्न पण दिलेले आहेत. म्हणजे काही भारतात मधल्या वस्त्यांची ही आकृतीबंधाची उदाहरणं आहेत आणि त्याच्यावरून आपण ते व्यवस्थित त्यांचं निरीक्षण करायचंय आणि काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची आहेत अर्थात. चला तर मग आपण आपले प्रश्न बघूया. वस्त्यांचे प्रकार ओळखायचे. दुसरा, केंद्रित वस्ती कोणती आहे आणि त्याचं कारण काय असेल, आणि विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे आणि त्याचं कारण काय असेल, आणि या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज करा. चला तर पुढे जाऊया. आता भौगोलिक स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर भारतामध्ये हवामानाची भिन्नता, पाण्याची उपलब्धता, त्याच्यानंतर जमिनीचा उतार आणि सुपीकता याच्यामुळे काय आहे की वस्त्यांच्या आकृतीबंधामध्ये विविधता ही आढळते. बरोबर. बघा, परत एकदा लक्षात घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं हवामान आहे, पाण्याची उपलब्धता पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे, त्याच्यानंतर जमिनीचा उतार, त्याची सुपीकता, हे संपूर्णपणे आकृतीबंधामध्ये विविधता आढळते, म्हणजे पूर्णपणे वेगवेगळं आहे. आता बघा, आता तुम्हाला समजेल व्यवस्थित की उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मद्याचं खोरं, विंध्य पठार, त्याच्यानंतर शेतीच्या खालचे असणारे भारतातील इतर भाग, या ठिकाणी ह्या केंद्रित वस्त्या आढळतात. कारण काय आहे, तर तिथे पाण्याची उपलब्धता आहे, त्याच्यानंतर तिथे जमिनीची सुपीकता आहे, त्याच्यामुळं जे मानवाला पाहिजे ते प्रत्येक गोष्ट तिथे ते उपलब्ध करू शकतात, म्हणून त्या ठिकाणी केंद्रित वस्त्या आपल्याला आढळतात. त्याच्या उलट कसं आहे बघा की मध्य भारताचा वनच्छादित भाग, राजस्थानाचा पश्चिम आणि दक्षिण भाग, हिमालयाचा उतार, विखंडित, तसंच उंच सखल प्रदेशामध्ये मानवी वस्त्या विरळ आणि विखुरलेल्या अशा आढळतात. बरोबर आहे. कारण का, तर तिथे बघा, आता आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं असं वातावरण दिसतं. म्हणजे कसं, म्हणजे आता आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की या भागामध्ये वनच्छादित भाग म्हणजे जवळजवळ जंगलाचा भाग, त्याच्यानंतर राजस्थानामध्ये जवळजवळ वाळू म्हणजे पाण्याची उपलब्धता कमी, त्याच्यानंतर हिमालयाचा उतार म्हणजे व्यवस्थित जमीन नाही. मग अशा ठिकाणी मानवी वस्त्या तुम्हाला जास्त दिसणार नाही, तर या ठिकाणी तुम्हाला त्या विरळच आणि विखुरलेल्याच अशा आढळतात. बरोबर. पुढे बघूया, थोडस आठवूया. याच्यामध्ये खालील तक्त्यामध्ये काही सोयी सुविधा दिलेल्या आहेत आणि या सुविधा फक्त ग्रामीण किंवा फक्त नागरी भागातच उपलब्ध असतात की दोन्हीकडे असतात. मग तक्त्यामध्ये अशी खूण करून ते वर्गीकरण करायचंय आणि तुमच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या सुविधांवर 5 वाक्य तुम्हाला लिहायचे. अर्थात तुम्हाला हे सगळं तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचंय. बरोबर, आले लक्षात? चला तर मग आता आपण आपल्या तक्त्याकडे जाऊया. ह्याच्यामध्ये पहिला आहे सोयी सुविधा, दुसरा आहे ग्रामीण विभाग आणि त्याच्या बाजूला आहे नागरी विभाग. तर सोयी सुविधामध्ये आहेत पेट्रोल पंप, चित्रपटगृह, आठवडे बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, कला दालन, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, दुकान, बहुविध शुश्रूषा रुग्णालय, मेट्रो स्टेशन, बस स्थानक आणि विद्यापीठ. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण विभागात हे कशा रीतीने तुम्हाला भेटेल आणि नागरी भागामध्ये कशा रीतीने भेटेल हे तुम्हाला नमूद करायचंय. चला तर पुढे जाऊया. आता आपण बघतोय ब्राझील मधल्या वस्तूंच्या ब्राझील मधील वस्त्यांच्या आकृतीबंधाची काही उदाहरण. बरोबर. आपल्याला पहिलं दिसतंय आकृती 7.2 मध्ये अमेझॉन नदीचा सखल प्रदेश आणि दुसऱ्यामध्ये दिसते आपल्याला साओ पावलो शहर प्रतिमा 7.2 मध्ये आ मध्ये. तर ब्राझील मधील ह्या
वस्त्या दर्शवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये या आकृतिबंधाचं तुम्हाला नीट असं निरीक्षण करायचंय आणि त्या आकृतिबंधाचा प्रकार पण ओळखायचा आहे आणि त्यांचं दाट आणि विरळ वितरण यावर भाष्य करायचंय. म्हणजे काय करायचंय, अर्थात ते भाष्य तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला भौगोलिक कारण लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा हा प्रमुख घटक आहे. अर्थात त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.